जान्हवीताई, तुमच्या मुलीचं लग्न करताय ना? आमचा प्रतीक चांगला नोकरीला आहे. तुमची इच्छा असेल तर आमचा प्रतीक आणि तुमची मुलगी विद्याची भेट घडवून त्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं तर लग्न पक्क करूयात. कांताताई जान्हवीताईंच्या घरी येऊन त्यांचा मुलगा प्रतीकसाठी विद्याचा हात मागत होत्या. विद्या सुशिक्षित आणि संस्कारी मुलगी होती. विद्या फक्त अभ्यासातच हुशार नव्हती, तर घरातील प्रत्येक कामात ती तरबेज होतीच. सोबतच लहान मोठ्यांचा आदर कसा करायचा हे तिच्याकडून शिकावी, एवढी ती संस्कारी होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जान्हवीताई आपल्या मुलीच्या लग्नासाठी मुलगा शोधत होत्या. ही बातमी कुठून तरी कांताताईंपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर त्यांनी बाहेरून विद्याची सर्व चौकशी करून मग त्या जान्हवीताईंच्या घरी आल्या होत्या. आपली मुलीची बाजू असल्या कारणाने जान्हवीताई प्रतीकविषयी सर्व चौकशी करत होत्या. सोबतच आपली मुलगी खूप गुणी आहे हे देखील आवर्जून सांगत होत्या. प्रतीक एकुलता एक मुलगा आहे आणि चांगला नोकरीला आहे म्हटल्यावर जान्हवीताईंनी मुला मुलीची भेट घडून आणण्यासाठी दिवस ठरवून त्यांची पसंती झाल्यावर लगेच 1 महिन्यानंतर लग्नाची तारीख काढून प्रतीक आणि विद्याचं लग्न केलं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच दुपारच्या वेळेला जान्हवीताईंनी विद्याला फोन केला आणि तिची खुशाली विचारली. विद्या आपल्या आईबरोबर बोलत असतानाच तिच्या सासूबाई तिथे आल्या आणि तिचे बोलणे ऐकत बसल्या. थोड्या वेळाने विद्याने फोन ठेवल्याबरोबर त्या मोठ्याने ओरडल्या, तू इथे लग्न करून फोनवर बोलायला आली आहेस का? आता जेवणाची वेळ झाली आहे, जेवण कोण वाढणार? अहो आई, जेवण तयार आहे, लगेच जेवण वाढायला घेते. आईचा फोन आला होता त्यामुळे थोडा वेळ फोनवर बोलत होते. आता तुझं लग्न झालं आहे आणि तू या घरची सून आहेस. तू तुझ्या आईची मुलगी राहिलेली नाहीस, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. आपल्या सासूबाईंचे असे कटू बोलणे विद्याच्या मनाला लागले. पण ती काहीही न बोलता शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन जेवण वाढायला सुरुवात करते. घरातील प्रत्येक काम अगदी व्यवस्थितरित्या विद्या करत असते. असे असले तरी थोडा वेळ विद्या फोनवर आपल्या आई बरोबर बोलली की सासूबाईंना लगेच संशय यायचा की हे आपल्या घरातील सर्व गोष्टी आपल्या आईपर्यंत पोहोचवते. म्हणून त्या विद्याला खडसावत म्हणायच्या, तुला रोज रोज तुझ्या आई बरोबरच बोलायला हवे का? या अगोदर 10-12 वर्षापूर्वी मोबाईल नव्हते तेव्हा सासरी आलेल्या मुली अशा आपल्या आई बरोबर बोलायच्या का? नाही ना? मग आत्ताच्या मुलींना तसे वागता येत नाही का? सासूबाईंच्या अशा बोलण्याकडे विद्या दुर्लक्ष करत असायची. पण दिवसेंदिवस त्यांचे बोलणे एवढे वाढले की विद्याला ते ऐकून कंटाळा येऊ लागला. म्हणून ती एके दिवशी रात्री आपला नवरा प्रतीकला म्हणाली, अहो, आईंना काय प्रॉब्लेम आहे? मी या घरातील प्रत्येक काम एकटीच करते. आईंना त्यांचं खाणं पिणं आणि औषध त्यांच्या खोलीत त्यांना हातात नेऊन देते. तरी देखील आई नेहमी मला टोकून बोलत असतात. सर्व कामं झाल्यानंतर मी थोडा वेळ आई बरोबर फोनवर बोलते तर काय झालं? आईची खुशाली समजते, त्याने माझ्या मनालाही शांतता मिळते आणि आईला सुद्धा बरं वाटतं. चला, मुलगी आपल्या सोबत राहत नसली तरी रोज आपली न चुकता चौकशी करते. अगं, आईला वाटतं ना की तू रोज तुझ्या आई बरोबर बोलू नये, यामागे तिचा स्वार्थ नसेल. आईला वाटत असेल तू इथे लवकर रमावीस म्हणून आई बोलत असेल. तिच्या बोलण्याचा वाईट अर्थ काढू नकोस. नवरा देखील त्याच्या आईच्या बाजूने बोलायला लागल्यावर विद्याला समजले आता नवऱ्याला काही सांगून उपयोग नाही. म्हणून ती निमूटपणे सगळं सहन करत एक एक दिवस जगत होती. परंतु तिच्या आयुष्यात एक दिवस असा आला की तिच्या सासूबाईंनी तिला आपल्या आई बरोबरचे नाते तोडायला सांगितले. त्यांचे म्हणणे असे होते की तू आपल्या घरातील सर्व गोष्टी तुझ्या आईला सांगतेस, त्यामुळे आपल्या घराची अधोगती होत चालली आहे. यापूर्वी माझ्या घरात खूप पैसा येत असायचा, परंतु तू या घरात आल्यापासून आणि तुझ्या आईला सर्व गोष्टी सांगतेस तेव्हापासून घरात येणारा पैसा कमी झाला आहे. आता मात्र सासूबाईंच्या या निर्णयाला विरोध करत विद्या म्हणाली, ज्या माऊलीमुळे मी या जगात आले तिच्यासोबतचं नातं मी कधीच सोडणार नाही. इतर कोणतीही गोष्ट तुम्ही सोडायला सांगितली तरी मी कोणतीही तक्रार न करता सोडेन, परंतु मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत माझ्या आईसोबतचे नाते तोडणार नाही. आपल्या निर्णयाला आपली सून विरोध करत आहे हे जेव्हा कांताताईंच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आपला मुलगा ऑफिसवरून घरी आल्यानंतर लगेचच त्याचे कान भरण्यास सुरुवात केली. अरे प्रतीक, तुझी बायको आपल्या घरासाठी अपशकुनी आहे. ती आपल्या घरातील सर्व गोष्टी रोजच्या रोज आपल्या आईला सांगते आणि त्यानंतर तिची आई काय जादू करते माहित नाही, परंतु या दोघींमुळे आपल्या घराची प्रगती होण्याऐवजी अधोगती होत चालली आहे. त्याच दिवशी ऑफिसमध्ये प्रमोशनची यादी आली होती आणि योगायोगाने त्या यादीमध्ये प्रतीकचं नाव नव्हतं. प्रतीकला अपेक्षा होती की आपलं प्रमोशन होईल, परंतु
त्याच्यासोबत काम करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यामुळे ऑफिसला कसा फायदा होतो हे आपल्या कामामधून दाखवून दिले होते. त्यामुळे त्या लोकांचे प्रमोशन झाले, परंतु प्रतीकचे प्रमोशन झाले नाही. असे असले तरी त्याच्या बॉसने त्याला समजावून सांगितले होते की एकाच वेळी आपल्याला सर्वांना प्रमोशन देणं शक्य नाही. या वेळेला नाही, परंतु पुढच्या वेळेला तुला नक्की प्रमोशन मिळेल. घरी आल्यानंतर आपल्या आईच्या तोंडून हे सर्व ऐकल्यानंतर प्रतीकची सुद्धा खात्री पडली की आपली आपली बायको खरंच अपशकुनी आहे. म्हणून ऑफिसमध्ये प्रमोशन झाले नाही याचा राग आणि आईचे बोलणे डोक्यात घेऊन प्रतीक विद्यावर हात उगारत म्हणाला, जर तुला तुझ्या आई बरोबरचे नाते ठेवायचं असेल ना, तर आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. एवढे दिवस सर्व गोष्टी सहन करत जगणारी विद्या, तिची सहनशक्ती संपली होती. तिने कोणताही विचार न करता आपली बॅग भरली आणि त्या घरातून बाहेर पडली. विद्या घरातून बाहेर पडत असताना माई लेक दोघेही तिच्याकडे पाहत होते, परंतु दोघांपैकी कोणीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उंबरठा ओलांडत असताना विद्या वळून फक्त एकच वाक्य म्हणाली, आता माझ्या पोटात वाढणाऱ्या जीवावर तुमचा कोणताही अधिकार नाही. या वाक्यावरून असे स्पष्ट होते की विद्या आता एक जीवाची नव्हती, तर ती 2 जीवांची होती, म्हणजेच ती आई होणार होते. अशा परिस्थितीत देखील प्रतीकला आपल्या बायकोची दया आली नाही. उलट तो मोठ्याने म्हणाला, तुझ्यासोबत तुझ्या पोटात वाढणाऱ्या तुझ्यासारख्या अपशकुनी बाळाचे मला तोंड सुद्धा पाहायचे नाही. आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे विद्याच्या मनाला खूप लागले. दुःखी मनाने विद्या आपल्या आईच्या घरी गेली आणि आईला सर्व परिस्थिती सांगितली. आपल्या मुलीला तिच्या सासरच्या लोकांनी कायमची आपल्या घरी पाठवली आहे, त्यात ती एका जीवाची नाही तर 2 जीवांची आहे. आता आपल्या मुलीचे कसे होणार या विचाराने विद्याची आई चिंतेत पडली. आपल्या आईच्या चेहऱ्यावर उमटलेले चिंतेचे भाव विद्याने लगेच ओळखले आणि म्हणाली, आई, मी तुला एका ओझ्याप्रमाणे वाटते का? तसं असेल तर स्पष्ट सांग. जान्हवीताईंनी विद्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले, बाळा, आपल्या आईला आपलं बाळ कधी ओझं वाटतं का? तू या आधीही मला कधी ओझं वाटली नाहीस आणि आजही ओझं वाटत नाहीस. पण एखादी मुलगी आपलं सासर सोडून आईच्या घरी कायमची राहायला आल्यानंतर समाजातील लोक तिच्याकडे कोणत्या नजरेने बघतात? त्यातून तू 2 जीवांची आहेस. त्या बाळाचं पुढं कसं होणार? या गोष्टीचं मला टेन्शन आहे, तुझं ओझं नाही बाळा. विद्या आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली, आई, लहानपणापासून तूच मला कणखर राहण्याचं बाळ करू दिलं आहेस ना, मग तीच आई आज हतबल कशी होऊ शकते? बाळा, एखादी गोष्ट सांगणे आणि ती प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात आल्यानंतर त्या परिस्थितीत जगणं खूप कठीण असतं. हो, पण असं नाही की कोणतीही परिस्थिती आली तर त्या परिस्थितीमध्ये माणूस जगू शकत नाही. आई, मला तुझ्या तोंडून हीच गोष्ट ऐकायची होती. परिस्थिती कशीही असो, पुढे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. फक्त तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे. जान्हवीताई विद्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, बाळा, खचून जाऊ नकोस. ही तुझी आई कशीही असली तरी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती सतत तुझ्यासोबत असेल. आई, तू असताना मला कोणत्याच गोष्टीची भीती नाही. त्या दिवसापासून विद्याने आपलं आयुष्य आपल्या आईच्या जोडीने जगण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती आपल्या शिक्षणाच्या जोरावर नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ती गरोदर असल्या कारणाने आपल्याकडे कसे काम करेल आणि किती दिवस काम करेल हा प्रश्न प्रत्येकाला पडत असल्या कारणाने तिला कोणीही नोकरी देण्यास तयार नव्हते. म्हणून विद्याने घरीच मुलांची शिकवणी घेण्याचे काम सुरू केले. त्यातून तिला पैसा मिळू लागला आणि हळूहळू ती आपल्या आईला घर खर्चामध्ये हातभार लावू लागली. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर विद्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. जी विद्या आपल्या घरी शिकवणीसाठी येणाऱ्या मुलांना विद्येचे धडे देत होती, तीच विद्या आता आपल्या मुलीला देखील जीवनाचे धडे देत होती. हळूहळू विद्याची मुलगी मोठी झाली आणि चांगलं शिकून ती पोलीस अधिकारी बनली. एक दिवस ड्युटीवर असताना एक महिला रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये आली आणि आपल्या नवऱ्याची तक्रार करू लागली. विद्याची मुलगी क्रांती त्या महिलेची चौकशी करत होती. त्याच वेळी विद्या काही कामानिमित्त तिथे पोहोचली. जेव्हा विद्याने त्या महिलेची व्यथा ऐकली तेव्हा तिचं खूप वाईट वाटलं. परंतु जेव्हा त्या महिलेच्या तोंडून प्रतीकचं नाव ऐकले तेव्हाच विद्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण विद्याला घरातून हकलून बाहेर काढल्यानंतर प्रतीकने अजून 2 लग्न केली होती आणि त्याच्या त्या दोन्ही बायकांना त्याने विद्यापेक्षाही जास्त त्रास दिला होता. त्यापैकी एकीने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर कोणीही आवाज उठवला नाही किंवा प्रतीकला दोषी ठरवलं नाही, म्हणून त्याने अजून एका महिलेबरोबर लग्न केलं
आणि तिला देखील तो शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागला. त्याच त्रासाला कंटाळून ती महिला प्रतीकच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आली होती. त्या महिलेला थोडा वेळ बाहेर बसायला सांगून विद्याने आपल्या मुलीला त्या महिलेच्या नवऱ्याचा इतिहास सांगितला आणि तोच तुझा बाप आहे हे देखील सांगितले. तेव्हा मात्र क्रांतीला जब्बर धक्का बसला. परंतु त्या क्षणी तिने निर्धार केला, भले तो माझा बाप असेल, पण त्याने जे काही वाईट कृत्य केलं आहे त्याची त्याला शिक्षा मिळायलाच हवी. आपल्या आईच्या तोंडूनच त्या माणसाविषयी सर्व सत्य समजल्यानंतर क्रांतीने अजिबात वेळ न घालवता आपल्याच विकृत बापाला अटक केली. जेव्हा प्रतीकला न्यायालयात हजर करण्यात आले तेव्हा क्रांतीने त्याच्या विरोधात सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. एवढंच नाही तर आपल्या आईला त्यांच्या विरुद्ध जबानी देण्यासाठी न्यायालयात उभे केले. त्यामुळे सर्व पुराव्यांचा आधार घेऊन न्यायालयाने प्रतीकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जन्मठेपेची शिक्षा ऐकल्याबरोबर प्रतीक गुडघ्यावर बसून रडू लागला आणि म्हणाला, जर मी माझ्या पहिल्याच बायको बरोबर चांगल्या प्रकारे संसार केला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती. त्याने विद्यासमोर जाऊन हात जोडले आणि तिची माफी मागितली. परंतु विद्याने त्याच्याकडे लक्ष न देता ती तिथून निघून गेली. आज विद्या तिचे उरलेले आयुष्य आपल्या मुलीच्या घरी राहून आनंदाने जगत आहे. परंतु प्रतीकने सुरुवातीपासूनच आपल्या आईचे ऐकले आणि म्हणूनच आज जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, क्रांतीला गुन्हेगार आपला बाप आहे हे समजल्यावर सुद्धा तिने आपल्या बापाच्या विरोधात सर्व पुरावे गोळा करून त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली. हे योग्य केलं का याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.